कथा या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. सध्या आपण गुरुचरित्रांचे पारायण ऐकत आहोत. असं म्हणतात की गुरुचरित्रांचे पारायण ऐकल्यामुळे आपल्या मनाला शांती मिळते, चित्त शुद्ध होते. आपल्या सर्वांना जर कथा चॅनलवरचे चरित्रकथा किंवा इतर काही साहित्य ऐकावयास आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. सुरू करूया. अध्याय 35. नामधारक सिद्धांसी विनवी तसे परियेसी रुद्राध्याय विस्तारेसी दंपतीसी सांगितला. पुढे काय वर्तले विस्तारोनी सांगावहिले. मन माझे वेधिले गुरुचरित्र ऐकावया. सिद्ध म्हणे एक ताता अपूर्व असे पुढे कथा. तेची जाण पतिव्रता श्री गुरु ते विनवीत. करजोडोनी गुरूंसी विनवी तसे भक्तीसी. आम्हा गती पुढे कैसी कवणे परी असावे. या कारणे आपणासी एखादा मंत्र उपदेशी. जेणे होय स्थिर जीवासी चरणस्मरण सनातन. श्री गुरु म्हणती तियेसी स्त्रियांसी मंत्र उपदेशी. पतिभक्ती विणे त्यासी उपदेशासी देऊ नये. देता उपदेश स्त्रियांसी विघ्न असे मंत्रांसी. पूर्वी शुक्राचार्यासी झाले असे परियेसा. ऐसे ऐकता गुरुवचन विनवी तसे करजोडून. स्त्रिया केवी मंत्रहीन शुक्राचार्या कैसे झाले. विस्तारोनी आम्हासी सांगा स्वामी कृपेसी. म्हणून लागले चरणासी करुणावचने करोनिया. श्री गुरु सांगती तयेसी पूर्वकथा आहे ऐसी. युद्धदैव दैत्यांसी सदैव होय अवधारा. दैत्य सैन्य पडे रणी शुक्र जपे संजीवनी. सकळ सैन्य उठवूनी पुनरपि युद्धा पाठवित. इंद्र वज्रे असुरा मारी शुक्र अमृत जप करी. सेवेची येती निशाचरी देव सैन्य मारावया. ऐसे होता एके दिवसी इंद्र गेला कैलासासी. संगे स्थिती शिवासी शुक्राचार्याची मंत्रकरणी. कोपुनिया ईश्वर नंदीस सांगे उत्तर. तुवा जावोने वेगवस्त्र शुक्राचार्या धरोनी. आणि स्वामींचे वचन ऐकोनी नंदी गेला ठाकोनी. होता शुक्र तपध्यानी मुखी धरला नंदीने त शिवापासी. अकांत वर्तला दैत्यांसी ईश्वरे प्राशिले शुक्रासी. अगस्ती सिंधूची या परी. ऐसा कित्येक दिवसांवरी होता शुक्र शिवाचे उदरी. निघून गेला मूत्रद्वारी विसर पडला शिवासी. पूर्वी होते शुक्र नाव ईश्वर उदरी झाला उद्भव. नाव पावला भार्गव पुनःसंजीवनी जपे तो. इंद्रमनी विचारी पुरोहितांसी पाचारी. कैसा शुक्र जिवंत करी पुन्हा दैत्यजनांसी. त्यासी विघ्न करावे एक तू पुरोहित विवेकयुक्त. बुद्धी विचारी अनेक बृहस्पती गुरुराया. पाहे पा दैत्यांचे दैव कैसे. शुक्रासारिखा गुरु विशेषे. देतो जीवासी भरवसे दैत्य येती युद्धांसी. तैसा तू नव्हेस आम्हासी आम्हा ते का उपेक्षिती. देवगुरु तू म्हणवेसी बुद्धी करेशी आता. तू पूज्य सकळ देवांसी जरी आम्हा कृपा करेसी. शुक्राचार्य काय विशेषी तुझ समान नव्हे जाणा. ऐसा नाना परिदेख इंद्र अमरनायक. पूजा करी उपचारिक बृहस्पती संतोषला. गुरु म्हणे इंद्रांसी यासी एकत उपायासी. षटकर्णी करावे मंत्रांसी सामर्थ्य राहील शुक्रांचे. एखादा पाठवावा शुक्रापासी. विद्यार्थी करून त्वरेसी मंत्र शिकेल भरवसे. विद्यार्थी रूपे करोनिया. आपुला पुत्र कच असे त्याते पाठवू विद्याभ्यासे. मंत्र शिकेल आहे कैसे संजीवनी अवधारा. कचाते आणुनी बुद्धियुक्ती सांगतसे बृहस्पती. तुवा जावे शुक्राप्रती विद्यार्थी रूप धरोनी. आमुची निंदा तेथे करी मनोभावे सेवा करी. संजीवनी कवणे परी मंत्र शिके पुत्रराया. इंद्राधिक देवतांचा निरोप घेऊनी पितयाचा. शुक्राप्रती गेला काचा विद्यार्थी रूप धरोनी. नमन केले साष्टांगी उभा राहिला करुणांगी. शुक्र पुसत सेवेगी कवण कोठोनी आलासे. बोले आपण द्विजकुमार तुझी कीर्ती ऐकिली थोर. विद्याभ्यासी मनोहर म्हणून आलो सेवेसी. सेवक होईन तुमचे चरणी आलो इच्छेसी धरुनी. तू भक्तवत्सल शिरोमणी अनाथांचा प्रतिपालक. बोलूनी ऐसे कचवचन विनवी तसे कर जोडून. शुक्रकन्या जवळ येऊन पितया लागे विनवीत. पितयांसी म्हणे देवयानी विप्रभला दिसे नये. याते तुम्ही शिष्य करुनी विद्याभ्यास सांगावा. कच सुंदर सुलक्षण जैसा दिसे की मदन. देवयानी करी चिंतन ऐसा पती व्हावा म्हणे. ऐसी वासना धरुनी पितया ते विनवूनी. शिष्य केला कच सगुणी शुक्राचार्य विद्या सांगे. ऐसा वेदाभ्यास करीत दैत्य कुळी म्हणती निश्चित. देवगणी आले सत्य कपटे वेशे करोनी. शिकून या विद्येंसी जाऊ शिकविल देवांसी. पुढे होईल आम्हासी तेणे मनी चिंतावले. काळक्रमिता एके दिवशी कच पाठविला समेधांसी. दैत्य जाती साह्यसी तया कचाचे अवधारा. राणी जाऊनी समागमेसी दैत्य मारिले कचांसी. समिधा घेऊनी घरांसी दैत्य आपण येते झाले. शुक्राचार्यांची कन्या पितयासी परममान्या. पितयासी विनवी कन्या कच कैसा नाही आला.
कच आलिया वाचुनी भोजन करी देवयानी ऐसे एकता निर्वाणी शुक्राचार्य चिंतावला ज्ञानी पाहे मानसी मृत्यू झाला असे तयांसी मंत्र जपुनी संजीवनीसी त्वरित घरी आणिता आणि होता बहुदिवस दैत्य करीती अतिद्वेष गेला होता वनवास पुनरपी तयासी वधियले मागुती वाचेन म्हणून पूर्ण करीती छेदोनी नाही दिशा टाकूनी आले घरा पुनरपी दिवस गेला अस्तमानी पुसतसे देवयानी कच न दिसे म्हणून पितया ते विनवित कच माझा प्राण सखान आणीशी जाईन जरी खाईन बिखा लावी मज तयाचे मुखा म्हणून प्रलाप करीतसे कन्येवरी ममत्व बहुत तेणे शुक्र ज्ञाते पहत छिन्न भिन्न झाले म्हणत मंत्र जपला संजीवनी धन्य मंत्रांचे सामर्थ्य कज आला घरात्वरित देवयानी संतोषित पितयानी अलिंगिले दैत्यमनी विचार करीती काय केल्या न मरे म्हणती दुकुरु कन्यसी याची प्रीती म्हणून गुरु वाचवितो आता उपाय करू याची उदयिक येईल एकादशी मारुनी पिळवू पानेसी गुरुमुखी पाजावे एसी निगुती करुनी आले एकादशी दिनी कचाते बाहेर नेऊनी मारते जाहले दैत्य शिष्य प्राशन करविती गुरुंसी मिळवून या मध्यरसी स्निग्ध फळ मिळवून या बहुवसी शुक्र गुरूंसी देत झाले मागुती पुसे देवयानी पितया ते विनवूनी कचासी आणि म्हणून रुदन करी आक्रोशे शुक्र पाहतसे ज्ञानी न दिसे कच त्रिभुवनी खेद करीसे मनी कन्या लोभे करोनिया विचार करिता आठ सर्व ठाई दिसू लागला अपुले देही संदेह पडला शुक्रांसी पाही कैसे करावे म्हणून कन्यसी म्हणे शुक्र देखा कच नये आता एका माझे उदरे असे निका कैसा काढू तयांसी यासी काढिता आपणासी मृत्यू होईल परियेसी काय अभिलाष असे त्यासी म्हणून कन्येसी पुसतसे पितया विनवी देवयानी अभिलाष होता माझे मनी वाऱ्या त्याची होनी दोघे राहू तुझ पासी हाची व्हावा माझा पती ऐसे संकल्पिले चित्ती न उठे जरी पुरती तरी प्राण त्यागेन संदेह पडला शुक्रांसी बोधिता झाला कन्येसी त्यास उठविता आपणासी मृत्यू होईल अवधारी कन्या म्हणे पितयासी सकळा तू वाचविसी आपुला प्राण जाईली म्हणसी हे आश्चर्य वाटत असे शुक्र म्हणून देवयानी मंत्र असे संजीवनी मज वाचवणी नेणे कोणी माते कोण उठविल मंत्र सांगो नये कवणा षटकर्णी होता जाईल गुणा कच करिता माझा प्राण जाईल देखा अवधारी न ऐके कन्या देवयानी पित्याचे चरण धरोनी विनवी तसे कर जोडोनी मंत्र आपणा ते शिकवावा कचासी तू सजीव करी तुझ येईल मृत्यू जरी मी मंत्र जपोनी निर्धारी सजीव करीन तुझ लागी शुक्र म्हणे कन्येसी मंत्र सांगू नये स्त्रियांसी दोष असता परियेसी वेदशास्त्र संमत असे स्त्रियांसी मंत्रपती भक्ती जपू नये मंत्रयुक्ती सांगता दोष आम्हा घडती मंत्र सामर्थ जाईल पितयांसी म्हणे देवयानी न सुखे असा मंत्र जपोनी प्राण जातो म्हणून मूर्छागत पडली ते शुक्राची कन्येवरी प्रीती उठवून तिसे आलिंगिती मंत्र तिसे सांगती संजीवनी अवधारा आपुल्या पोटी कच होता तोही होय एकता मंत्र झाला षटकर्णता मग जपला कचा निमित्त शुक्राचे पोटातून कच निघाला फोडून मंत्र जपेती देवयानी पितया ते उठविले 3 मंत्र वेळा जपता काचे पाठ केला तत्वता संतोषी करी मनी बहुता कार्य साधले म्हणून शुक्राचार्या ते नमुनी कच विनवी कर जोडून माते दैत्य मारिती म्हणून निरोप द्यावा मज लागी स्वामीचेनी विद्या शिकलो तुझे कृपेने पूर्ण जहालो देव कार्यार्थ संतोषलो म्हणून चरणी लागला शुक्राचार्य हर्षोनी निरोप दिला त्या लागोनी पदर धरी देवयानी पती व्हावे म्हणून या तू ते मारिले 3 वेळी मी वाचविले त्या काळी विद्या शिकलासी पित्याजवळी अवश्य करावे मज लागी कच म्हणे ऐके बाळे गुरु कन्या भगिनी बोले तुवा अमुते वाचविले माता होसी निर्धारी वरिता दोष आपणासी दूषण थैवितील सर्व ऋषी भगिनी तू आमुची होसी कैसे करू म्हणे तो देवयानी कोपोनी शाप दिला ते क्षणी वृथा होईल मग माने समस्त विसरे तात्काळी माझे अंतःकरणेची आशा वृथा केली निराशा विद्या नये तुझ लवलेशा म्हणून शाप दिला कच म्हणे पियेसी वाया शापिले आम्हासी पुरुषवरील उत्कृष्टी ब्रह्मकुळाव्यतिरिक्त तुझा पिता ब्रह्मज्ञानी जाणे अमृत संजीवनी तुझ शिकवले म्हणून पुढे मंत्र न चाले ऐसा शाप देऊनी कच गेला निघूनी संतोष झाला इंद्रभुवनी दैत्य जीवन नव्हेची शुक्राचा संजीवनी मंत्र कामा नये झाला अपात्र स्त्रियांसी न सांगावा मंत्र म्हणून श्री गुरु निरोपिती स्त्रियांलागी पतिसेवा याची कारणे मंत्र न द्यावा व्रतोपवास करावा गुरुपुरुष निरोपाने सावित्री विन्वय श्री गुरूंसी व्रत आचले बहुवसी तुझे वाक्य आम्हासी व्रत एखादे निरोपावे तुझवरी एक माझा विश्वास तुझ वाचुनी नेणू अणिकास व्रत तुझी आम्हास व्रत तुझी चरणसेवा भक्ती राहे तुझे चरणी ऐसा निरोप द्यावा मुनी म्हणून लागले चरणी कृपा करी म्हणून या श्री गुरु म्हणती ती येसी सांगेन तुझ व्रत ऐसी स्थिर होय अवहेतपणासी राज्य व्हावे तुझा पती दाम्पत्य विनवी श्री गुरूंची तुझे वाक्य कारण आम्हासी
जैसा तू निरोप देसी तेणे रीती रहाटू. जो गुरुवाक्य न करी तो पडे रौरव घोरी. तुझे वाक्य आम्हा चिरी म्हणून विचारणे लागले. भक्तवत्सल श्री गुरुनाथ सांगता झाला अतिप्रीत. विस्तारोनी समर्थ व्रत तिसी सांगत असे. सिद्ध म्हणे नामधारका श्री गुरु म्हणती कौतुका. एकता ती दंपतीनेका अतिप्रीती करोनिया. श्री गुरु म्हणती तयांसी सांगेन व्रत इतिहासी. ऋषी पुसती सूतांसी व्रत बरवे निरोपावे. सूत म्हणे ऋषीश्वरा व्रत सांगेन मनोहरा. स्त्रिया अथवा पुरुषावरा व्रत असेव उधारा. नित्यानंद असे शांत निर्विकल्प विख्यात. ऐसा ईश्वर अर्चिता त्वरित सकळ अभिष्टे पाविजे. संसार सागरात विषयातुर आचरत. तेही पूजिता पूर्ण भक्त. त्यासी ईश्वर प्रसन्न होय. विरक्त अथवा संसाररत विषयातुर आसक्त. जे पूजिती पूर्ण भक्त. त्यासी ईश्वर प्रसन्न होय. तेणे पाविजे पैल पार. ऐसे बोलती वेदशास्त्र. स्वर्गापवर्गा अधिकार. त्यासी होय परियेसा. विशेष व्रत असे एक. सोमवार व्रतनायक. ईश्वरार्चन करा विवेक. सकळ अभिष्टे पाविजे. भक्त भोजन उपवासी. जितेंद्रिय करा विशेषित. मांत्रिक तांत्रिक पूजेसी. वैदिक तांत्रिक पूजेसी विधिपूर्वक सकळिक. गृहस्थ अथवा ब्रह्मचारी. सुवासिनी कन्याकुमारी. भ्रातृविण विधवा नारी. व्रत करावे अवधारा. याचे पूर्वीला आख्यान सांगेन एका अतिगहन. एकता करी पावन सकळासही पारियेसा. स्कंदपुराणींची कथा सर्वसाद्यंत ऐका. पूर्वयोगी आर्यवर्तका राजा एक अवधारा. चित्रवर्मा नाम त्यासी. धर्मात्मा राजा परियेसी. धर्ममार्ग आचरे हर्षी. धर्माक्षते शिक्षा करी. अखिल पुण्ये त्याने केली. सकळ संपत्ती वाढवली. समस्त पृथ्वी जिंकिली पराक्रमे करोनिया. सहपत्नी धर्म करीती. पुत्र काम्ये शिवा प्रीती. ऐसा किती काळ क्रमे ती कन्या झाली तयाते. अतिसुंदर सुलक्षण पर्वती रूप समान. तिज फाके सूर्यकिरण अति लावण्य न वर्णवे. वर्तवया जातकासी. बोलविले ज्योतिषी. द्विज मिळाले आपरेसी. वर्तविला जातकीती. म्हणती कन्या सुलक्षण. नामे सीमंतनी जाण. उमेसा सारखे मांगल्यपण. किंवा दमयंती स्वरूप होय. भगीरथी ऐसी रूपांसी. लक्ष्मी सारखी गुणराशी. ज्ञाने देव ममता सरसी. जानकी समान प्रतिव्रता. सूर्यासारखी होईल कांती. चंद्रासमान मनःशांती. 10 सहस्र वरुषे ख्याती. पतीसह राज्य करेल. जातक वर्तविले तिसी. राव पावला हती हर्षी. अखिल दाने विप्रांसी. देता जाहला अवधारा. असता राव सभेसी. द्विज एक परियेसी. भयन धरिता वाक्यांसी. बोलत असे अवधारा. एका राया माझे वचन. कन्या लक्षण मी सांगेन. वाचवावे वर्षी. विधवापण होईल इयंसी जाणपा. ऐसे वाक्य परसोनी. राव पडिला मूर्छा येऊनी. चिंता वर्तविली बहुमनी. विप्रवाक्य परियसता. ऐसे सांगोनी ब्राह्मण. गेला निघोनी तक्षण. सर्व दुःखाते पावून तळमळीत ते धवा. ऐसे बालपण क्रमिता. 7 वर्षे जाती तत्वता. चिंतीन होती माता पिता. वरहाड केवी करावे. 14वे वर्षी विधवापण. म्हणून बोलिला ब्राह्मण. तेणे व्याकुळ अंतःकरण. राजा राजपत्नीचे. कन्या खेळे रजांगणी. सभे सवया ते घेऊनी. बोलता ऐकिले विप्रवचने. 14वे वर्षी विधवत्व. ऐसे ऐकुनी वचन. कन्या करीतसे चिंतन. वर्तता आली एक दिन. तया घरी ब्रह्मस्त्री देखा. यज्ञवाल्कलची या पत्नी मैत्रेयी म्हणून घरी आली देखोनी. चरण धरित ते धवा. भावे साष्टांग नमुनी. करसंपुट जोडोनी. विनवी करुणा वचनी. माते प्रतिपाळी म्हणतसे. सौभाग्य स्थिर होय जाणे. उपाय सांगे मज कारणे. चंचल असे अति करणे म्हणून अंतःकरणे म्हणून चरणी लागेले. कन्या विनवी ती येसी. ऐसे व्रत सांग आम्हासी. आम्हा जननी तू समोशी. व्रत सांगा म्हणतसे. ऐकोनी कन्येच्या वचना. बोले मैत्रेयी जाणा. शरण निघावे उमारमणा. अहैवपण स्थिर होय. सोमवार परियेसी. व्रत आचरी नेमेसी. पूजा करावी शिवांसी. उपवास करोनी अवधारा. बर्वे सुस्रास होऊनी. पितांबर नेसोनी. मन स्थिर करोनी. पूजा करावी गौरीहरा. अभिषेकी पापक्षय. पीठ पूजिता साम्राज्य. गंधाक्षता पुष्पमाल्य. सौभाग्य सौख्य पाविजे. सौगंध होय धूपाने. कांती पाविजे दीपदाने. भोग नैवेद्यार्पणे. तांबूलदाने. लक्ष्मी स्थिर. चतुर्विध पुरुषार्थ. नमस्कारिता त्वरित. अष्टैश्वर्ये नांदत. ईश्वर जप केलिया. होमे सर्व कोश पूर्ण. समृद्धी होतसे जाण. करिता ब्राह्मण भोजन. सर्व देवता तृप्त होती. ऐसे सोमवार व्रत. कन्ये करिवा निश्चित. भव आलिया दुरित. परिहरती महाक्लेश. गौरीहर पूजा करिता. समस्त दुरिते जाती तत्वता. ऐकोनी सीमंतिनी तत्वता. अंगीकारिले व्रत देखा. सोमवारचे व्रत आचरे सीमंतिनी त्वरित. पिता देखोनी निश्चित. विवाह योग्य म्हणोनी.
राजा विचारी मानसी वऱ्हाड करावे कन्येसी, जैसे प्राक्तन असेल तिसी तैसे घडो म्हणतसे. विचारोनी मंत्रियांसी पाठविता झाला राष्ट्रांसी, दमयंती नीळवंशी इंद्रसेनाचा कुमारक. चंद्रागद व वरवा ऐसा तेज चंद्रप्रभा, बोलविले विवाह शोभा कन्या दिधली संतोषे. राजे भूमंडलिक देखा समस्त आले वऱ्हाडिका, वऱ्हाड झाले अति कौतुका महोत्साह नाना परी. नाना द्रव्यालंकार वऱ्हाडिका देई नृपवर, अखिल दाने देकार विप्रा लागे देता झाला. आठवणी केली सकळिका, जामात ठेवला कौतुका कन्या स्नेहा अनेका, म्हणून राहविले राजपुत्रा. राजपुत्र शुश्वरुगृही, स्त्रिया प्रीती अतिस्नेही. काळक्रमिता एके समय जलक्रीडेसी निघाला, कालिंदी म्हणजे नदीसी. राजपुत्रे परियेसी सर्वदळ समागमेसी, गेला नदीसी विनोदे. राजपुत्र निघे नदीत सवे निघाले लोक बहुत, विनोदे असे पोहत अतिहर्षे जलक्रीडा. पोहता राजकुमार देखा, बुडाला मध्ये गंगोदका. अकांत झाला सकळिका, काढा काढा म्हणत सवे सैन्य लोक सकळ. होते नावे करी प्रबळ, उदकी पाहता कीर्तये वेळ. न दिसे कोठे बुडाला, अभयतटी सैन्यातून धावत गेले राजसदना. व्यवस्था सांगती संपूर्ण, तुमचा जमात तुमचा बुडाला. कालिंदी नदीच्या डोहात संगतीने होते पोहत, अदृश्य झाला त्वरित न दिसे कुमार बुडाला. ऐकोनी राजा पळे धरणी, मूर्छता येऊनी तक्षणी. कन्या ऐकताच श्रवणी, तजू पाहे प्राणाते. राजा कन्येसी संभोखित, आपणा गेला धावत. राजस्त्रिया शोक करीत, कन्या दुःखी अतिबहू. सीमंतिनी करी शोका, म्हणे देवा त्रिपुरांतका. शरण निघालिया देखा, मरण कैसे आले मज. मृत्यू 14 वर्षी जाण, म्हणून धरले तुमचे चरण. वृथा केले व्रताचरण, सोमवार शिवाचे. तव देणे अढळ सकळा, मज उपेक्षिले जाश्वनीळा. अपकीर्ती तुझ केवळा, शरणागता राक्षसी. स्मरण करी श्रीगुरूंसी, यज्ञवाल्क्यज्ञ पत्नीसी. सांगितलं तरे व्रत आम्हासी, सौभाग्य स्थिर म्हणून या. तिची वाक्य करुनी, पूजली शिवभवानी. वृथा झाली माझे मनी, शीघ्र विनवे शिवांसी. ऐसे दुःखे प्रलापत, सीमंतिनी जाय रडत. गंगा प्रवेश करीन म्हणत, निघाली वेगी गंगेसी. पिता देखोनी नैनी, धरावया गेला धावोनी. कन्येते आलिंगोनी, दुःख करी अत्यंत. सकळ मंत्री पुरोहित, सर्व सैन्य दुःख करीत. बोलविले नावे करी त्वरित, पहा म्हणती गंगेत. गंगा सकळ शोधिती, न दिसे कुमार कवणे गती. शोक करीस तसे संमती, राजा संभोखी तियसी. राजकुमाराचे सेवक करू लागेल बहु दुःख. सांगो गेले पुत्र शोक, इंद्रसेना कारणे. ऐकोनिया इंद्रसेन, दुःख करी अति गहन. भार्ये सहित धावून आला तया मृत्यूस्थळा. दोघे राव मिळवणी, शोक करीती दारुण. हा हा कुमार म्हणून उरशीर पिटताती. हा हा पुत्रा ताता म्हणत, राजा गडबडा असे लोळत. मंत्री राजकुळ समस्त नगर लोक दुःख करीती. कोठे गेला राजसूत, म्हणून सीमंतिनी रडत. खिन्न झाले समस्त माता पितर श्वशुरादी. कोणे स्थानी पती गेले, म्हणून सीमंतिनी लोळे. ललाट हस्ते पिटिले, पार नाही शोकांसी. सीमंतिनी म्हणे पितियांसी, प्राण त्यजेन पती सरसी. वाचवून या संसारासी, वैधव्य कोण भोगित. तुझे सकळ द्विजांसी, करावे का सहगमनासी. विप्र सांगती रायांसी, प्रेता वेगळे करू नये. प्रेत शोधावे नदीत, दहन करावे कन्येसहित. न दिसे बुडाला गंगेत, केवी सहगमन होईल. आता इसी ऐसे करणे, प्रेत सापडे तवरी राखणे. ऐकोनिया द्विजवचने, राजा कन्ये विनवीतसे. ऐसे व्याकुळ दुःखे करीती, मंत्री पुरोहित म्हणती. जे असेल होणार गती, ब्रह्मादिका चुकेना. होणार जाहली देव करणी, काय कराल दुःख करोनी. ऐसे मंत्री संभोखोनी, राया ते चला म्हणती. निघाले राजे उभयता, मंदिरा पावले दुःख करिता. इंद्रसेन अति दुःखिता, न विसरे कधी पुत्र श्लोक. राज्य व्यापार सोडूनी, दुःख करी पुत्र चिंतनी. गोर त्रिराज्य हिरोनी, कपटे घेतले तयांचे. सहभार्या रायांसी, ठेवी ते झाले कारागृहासी. पुत्र शोके बहुत्यांसी, राज्यभोग साड नाही. चित्रवर्मा राव देखा, कन्या ठेविली ममत्विका. प्राण त्याजू पहिनिका, लोक निंदतील म्हणोनी. राव म्हणे कन्येसी, पुत्र नाही आमुचे वंची. कन्या एक तू आम्हासी, पुत्रावरी रहाटावे. लोक निंदतील आम्हासी, वैधव्य आले परियेसी. वर्ष एक क्रिमिलियासी, पुढे आचार करीवो बाळे. पित्याचे वचन ऐकून करीतसे बहुचिंतनी. म्हणे देवा शूळ पाणी, केवी माते गांजले. ऐसे विचारुनी मानसी, व्रत आचरे तत्परेसी. सोमवारो उपवासासी, ईश्वर पूजा करीतसे. इकडे तो राजकुमार बुडाला होता गंगापूर. जेथे तेथे पाताळ नगर, वासुकी जेथे राज्य करी. नागलोकीची या नारी, आल्या होत्या नदी तीरी. राजकुमार आला पुरी, नदी तटाकी वाहतसे. देखोनिया नागकन्या, काढिती संतोषी करोनिया. अमृता शिंपिती आणूनिया, सावध केला तया ते. कन्या मिळूनी त्यासी, घेऊन जाती तक्षकापासी. विचित्र नगर परियसी, राजपुत्र पाहतसे. आहे पाताळ नगर रचना, जैशी शोभा इंद्रभुवना. गोपुरे दिसती महारत्ना, विद्युल्लते परी.
इंद्रनीळ वेडुरी जैसी मणिके मुक्ता फळांची महारम्य पुरी जैसी सूर्यकांती मिरवत चंद्रकांती सरसी भूमी महाद्वारे कपट नेमी अनेक रत्ने नाही उपमी ऐसा मंदिरा प्रवेशला. पुढे देखील सभा थोर समस्त बैसले सर्पाकार आश्चर्य करी राजकुमार असंख्य सर्प दिसताती. सभेमध्ये अतिशोभित मध्य बैसला पन्नगनाथ जैसी सूर्यकांती फाकत अति उन्नत बैसला. अनेक शतफणा दिसती तैशी वीज लखलखती पितांबरे साज्जनी रत्न कुंडल मंडित अनेक रत्न खचित देखा मुकुट मिरविती सहस्र एका सहस्रफणी मिरवे तक्षका ऐसा सभे बैसला असे. रूप यौवन नागकन्या नाना पर्णी भरणेले वोनिया अनेक सहस्र ते वोनिया सेवा करती तक्षकाची ऐसा भक्षास्थानी देख राव बैसला तक्षक देखोनिया राजकुमार नमन करी साष्टांगे. तक्षक पुसे नागकन्यांसी तैसा कुमार आणिलासी सुलक्षण दिसतो कैसी कोठे होता म्हणे तया. नागकन्या म्हणती त्यासी नेमो नामयाचे वंशी वाहात आला यमुनेसी घेऊन आलो तुम्हा जवळी. तक्षक पुसे राजकुमारासी नामक वर्ण कवणे वंशी काय कारणे आलासी कवन देशी वास तुझा. सांगे राजकुमार देख आम्ही भूमंडळ नायका नैषद राजपती ऐके नळ नामे पुण्यश्लोक. त्याचा पुत्र इंद्रसेन जन्म आमुचा त्यापासून चंद्रागन नामे आपण गेलो होतो श्वश्वरारुहा जलक्रीडा करावयासी गेलो होतो यमुनेसी विधिवशे आम्हासी बुडालो नदी अवधारा. वाहत आलो नदीत नागकन्या मज देखत घेऊन आल्या तुम्हा प्रत पूर्वभाग्ये करोनी. पूर्वर्जित पुण्यवंशी भेटी झाली चरणांसी धन्य माझे जीवितवासी कृतार्थ झालो म्हणतसे. करुणावचन ऐकोनी तक्षक बोले संतोषोनी नको भिओ म्हणून धैर्य दिला तया दिधले. शेष म्हणे रे बाळा तू आहेसी मन निर्मळा तुमचे घरी सर्व काळा दैवत कोण पूजितसा. ऐसा ऐकोनी राजकुमार हर्षे जाहला निर्भर सांगतसे विस्तार आपुला देव शंकर. सकळ देवांचा देव नाम जाचे सदाशिव तवा अंगी उमा अपूर्व त्या लागे पूजू निरंतर. ज्यापासून जाणीत ब्रह्मा सृष्टी सृजिलो अनुपमा जो सदाशिव आम्हा निज दैवत निर्धारे. तयाच्या सत्वगुणैसी विष्णू उपजला पर्येसी प्रतिपाळक लोकांची तो सदाशिव आराधितो. ज्याचा तामस गुणे जाण एकादश रुद्रगण उपजले असती या कारण प्रलय करता या नाव. दाता विधाता आपण उत्पत्ती स्थिती लया कारण तेजासी तेज असे जाण ऐसा तैसा ईश्वर पूजितसे. पृथ्वी आप तेजांसी जो पूर्ण वायू आकाशी तैसा पूजितसो. शिवांसी म्हणे राजकुमार देखा सर्वानुभूती असे संपूर्ण चिन्मय आपण निरंजन जो रूपे असे अचिंतिन तो ईश्वर पूजितसो. ज्याची कथा वेद जहाले तक्षक शेष ज्याची कुंडले त्रिनेत्री असे चंद्रमौळे तैसा शंकर पूजितसो. ऐसे ऐकोनी वचन तक्षक संतोषिला अतिगहन राजकुमारा आलोंगन तुष्टलो तुष्टलो म्हणतसे. तक्षक बोले तये वेळी तुझ देईन राज्य सकळी तुवा पहावे पाताळी आनंदे भाग्य भोगित. माझ्या लोकी जे रतन तेथे देईन तुझ कारण पावोनिया समाधान सुखी तेथे राहावे. पाताळ लोकींची रचना पहावी तुवा अनुपमा कल्पवृक्ष मनोरमा आहेत माझ्या नगरात. अमृत देखती न स्वप्नी कोणी ते भरले असे जैसे पाणी तवी बावी पोखरणी अमृतांच्या माझ्या घरात. नाही मरण तव तेथे रोगपीडादी समस्ये नेणती कोणी स्वप्नावस्थे ऐसे नगर माझे असे सुखी राहावे तेथे स्वस्थ. तक्षक कुमार सांगत राजपुत्र असे विनवित करुणा वचने. राजपुत्र विनवी तक्षकासी मी एकलाची पितयाची कुशी भार्या 14 वर्षी शिवपूजिनी रत सदा. नूतन झाले माझे पणिग्रहण गुंतली तेथे अंतःकरण पाहीन माता पिता चरण तेणे सर्वस्व पावलो. आपण बुडालो नदीत माता पिता दुःख करीत पत्नी जीव त्यागील सत्य हत्या पडे मस्तकी. देखिले तव चरण आपण तेथे झालो धन्य धन्य रक्षिला आपण माझा प्राण दर्शन करा माता पिता. तक्षक झाला संतोषित नाना रत्ने त्यासी देत अमृत पाजिले बहुत आणक दिले स्त्रियेंसी. कल्पवृक्ष फळे देती अपूर्व वस्तू आभरणे त्यासी जे अपूर्वद असे क्षिती अमूल्य वस्तू देता जाहला. इतुको देवोनी कुमारकासी तक्षक बोले पर्येसी जे जे काळी आम्हा स्मरसी तव कार्य सिद्धी पावेल. आणिक संतोषनी चित्ती वस्त्रे वाहते मागुनी तुदंग दिदले मनोगती सर्वे दे कुमार आपुला. चंद्रगद कुमारासी इतके दिदले आनंदेसी निरोप दिदला पर्येसी वाहत तुरुंग मनोहर. ऐस तक्षकात नमुनी त्वरित वारुवरी आरूढ राजसूत मनोवेगे मार्गक्रमित नागकुमार सवे जाणा. जिये स्थानी बुडाला होता तेथे पावला क्षण न लागता निघाला बाहेर वारू सहिता नदी तटाकी उभा असे. सोमवार त्या दिवशी सीमंतिनी आली स्नानासी सवे होत्या सखी सेविसी नदी तीरी उभी असे. सीमंतिनी म्हणे सखियांसी आश्चर्य वाटे मानसी उदकातुनी निघाला पर्येसी
सवे असे नागपुत्र राक्षस होईल की वेशधारू रूप धरिले असे नरो दिसत असे मनोहरो तुरुंगारूढ राहला असे कैसे पहा हो रूपयासी जेवी सूर्यप्रकाशी दिव्य मालांबरे कैसे सुगंध असे परिमळा दशयोजनेपर्यंत सुवास येत असे अमित पूर्वी देखिला असे रूपवंत भासे त्याची पाहिला स्थिर स्थिर भयभीता त्याची पाहती स्वरूपता आपुलापती सादृश्य म्हणता रूप आठवीत येवेळी राजपुत्र पाहे ती येसी म्हणे स्वरूपे माझी स्त्री ऐसी गळसरी न दिसे कंठांसी हार नसे मुक्ताफळा अवलोकितसे अंगखुण न दिसे हळदी करी कंकण चित्ती व्याकुळ रूपहीन सदृश दिसे प्राणेश्वरी मनी विचारी मागुता रूप तिचे आठविता तुरुंगावरुनी उतरता नदी तीरी बैसला असे बोलवोनी तियंसी पुसत असे अतिप्रेमेसी तुझा जन्म कवणे वंशी पुरुष तुझा कोण सांगे का कोमाईलीस बाळपणी दिसेशी शोके म्लान लक्षणी सांगावे मज विस्तारोनी अतिस्नेह पुसत असे ऐकोनी सीमंतिनी देखा आपण न बोले लज्जे ऐका सखियांचे म्हणे बालिका वृत्तांत सांगा समस्त सखिया सांगती तयांसी हे सीमंतनी नामपरियेसी चंद्रागदाची महिषी चित्रवर्म्याची हे कन्या हिच्या पती अतिसुंदर चंद्रागद नामे थोर जळक्रीडा करिता पार तेथे बुडाला नदीत तेणे शोक करिताईसी वैधव्य आले परियेसी दुःख करीत 3 वर्षी लावण्य इचे हरपले सोमवार व्रत करीत उपवास पूजा ती आचरत आज स्नानानिमित्त आली असे नदीसी हिच्या श्वशुरासी स्थिती देखा पुत्र शोके विकळ ऐका राज्य घेतले दायादिका कारागृही घातले या कारणे सीमंतिनी नित्यपूजी शूलपाणी सोमवार उपोषणी म्हणून करीती परियेसा इतके सख्या सांगती मग बोले आपण सीमंती की कर्म पुसता आम्हा प्रती आपण कोण कंदर्परूपी गंधर्व किंवा तुम्ही देव किन्नर अथवा सिद्ध गंधर्व नररूपा दिसता मानव आमुते पुसता कवणकार्या स्नेह भावे करुनी पुसता तुम्ही अतिगहनी पूर्वी देखिले होते नयने न कळे कोण म्हणत असे आप्तभाव माझ्या मने स्वजन तसे दिसता नयनी नाम सांगा म्हणून आठवी रूप पतीचे आठवोनी पतीचे रूप करू लागली अतिप्रलाप धरणी पडली रुदित बाष्प महादुःख करीत असे पियेचे दुःख देखोनी नैनी कुमार विलोकी तटस्थपणी मुहूर्त एक सावरोनी आपण दुःख करीत असे दुःख करोनी या देखा प्रजाळिले आपुल्या मुखा उगी राहे म्हणे एका आमुचे नाम सिद्ध म्हणे श्रीमंतिनी करिका शोक अपार जवळी आला राजकुमार हाती धरली सत्वर संभोखी तसे प्रेम भावे एका ती सांगे तियेसी म्हणे तुझ्या भ्रतरासी देखिले आम्हा दृष्टीसी सुखी आता असावे तव व्रत पुण्य करोनी पती शीघ्र पहासी नयने चिंता करू नको म्हणून तृतीय दिने भेटेल तव पती माझा सखा प्राण तोची एका संदेह न करी वो बालिका आण शिवचरणाची ऐसे एकांती सांगून प्रकट न करी म्हणून दुःख आठवले एकूण सीमंतिनी बाळिकेसी सुटल्या धारालोचनी प्रेमे रडे स्फुंदोनी विचार करी सीमंतिनी हाची होय मम पती सारिखे मुख कमळ नयन सुंदर अति कोमळ ध्वनी बोलता ज्याची मंजुळ अति गंभीर बोलतसे मृदुवाणी पती सरसी तैसाची बोले तो हर्षी धरिता माझी या करासी अति मृदू लागले माझे पतीचे लक्षण मी जाणे सर्व खूण हाची होय माझा प्राण समस्त चिन्हे असती यासी देखोनी नयनी धारा सुटल्या प्रेमे जीवनी नवल रूपी विचारुनी मागुती अनुमान करीत दैवहीन असे आपण कैसा पती येईल म्हणून बुडाला नदीत जाऊनी मागुती कैसा भ्रांती म्हणे गेला पती मागुनी येता ऐसी न ऐकली कालनी कथा स्वप्न देखिले की भ्रांता काय कळते माझे मना धूर्त होयो की वेशधारा राक्षस यक्ष किंवा किन्नरी कपटे प्रगटला नदी तीरी म्हणून कल्पना करीत असे किंवा पावला शिवव्रते का धाडीला गिरिजानाथे संकट जाणोनी आमुच्या येथे मैत्री ये कारणे धाडीला जास प्रसन्न शंकर त्यासी कैसा दुःख विकार चिंतिले पाहिजे निर्धारे ऐसा चिंती सीमंतिनी ऐसा होता राजकुमार आरूढला वारूवर निरोपा मागे प्रीती कर सीमंतिनी नरीसी निघाला अश्वमनोवेगे पातला नागरा अतिशीघ्रे वासुकी पुत्र होता संघे तया पाठवी नगरांत त्वा जावनी वैरियांसी इष्टती सांगाव वादियासी न ऐकता तव बोलासी संहारी न बोलावे ऐसे वचन ऐकोनी त्वरित पावला राजभुवनी उभा राहुनी कठोर वचनी बोलतसे नगराधिपतीसी चला शीघ्र कुटुंबेसी चंद्रगदांचे भेटीसी तक्षकाचे दर्शनासी गेला होता पाताळी कालिंदिये नदीत बुडाला हे ऐकोन्या मात तुम्ही केला स्वामी घात राज्य घेतले इंद्रसेनाचे आता सांगेन तुम्हांसी साड असे जरी प्राणासी शरण जावे तयासी इंद्रसेना स्थापोनी तक्षकासारखा मैत्र जोडला दिधले नव नागसहस्रबळा शीघ्र लागा चरणकमळा चंद्रागदांचे जाऊन न ऐकाल माझ्या वचना तरी आताची घेतो प्राणा तक्षके पाठविले आपणा परिपत्या कारणे
ऐसे वचन ऐकोनी शत्रुभयभीत मनी हीन बुद्धी केली जाणूनी आता शरण रिघावे. जरी करू बलात्कार तक्षक करी संहार, लोकात होईल निंदाकार प्राण जाईल आपुला. ऐसे विचारुनी मानसी बाहेर आणि ती इंद्रसेनासी, नाना वस्त्रे आभरणैसी सिंहासनी बैसविला. सकळ विनविती त्यासी अपराध घडला आम्हांसी, प्राण राखावे गेसी म्हणून चरणी लागिले. राया इंद्रसेनांसी तक्षक पुत्र सांगे त्यासी, तुमचा पुत्र आला परियसी वासुकी भेटी गेला होता. ऐकोनी राव संतोषी त्यासी आठवणी अधिक दुःखासी, मूर्छा येऊनी धरणीसी पत्नी सहित पिढीयेला. नागकुमारे उठविले त्यासी दुःख कासवा करावे हर्षी, येईल पुत्र भेटीसी त्वरे करुणी आतांची. मग राव अतिहर्षी बोलवित मंत्रियांसी, नगर शृंगारवयांसी निरोप दिला ते वेळी. ऐसा निरोप घेऊन भेटी निघाला आपण, सगळ जायाद स्वर्ज राणी वसा आदी करुनी. मंत्री पुरोहितांसहित निघाले लोक समस्त, कौतुक पाहो म्हणत मेला पुत्र कसा आला. आनंद झाला सकळीका राव मनी महाहरिका, काही न म्हणे पुत्रमुखा अति आवडीने अवधारा. वाजे वाजंत्र्यांचे गजन नगर लोका संतोष थोर, करिताती जय जयकार अति उल्हास करिताती. ऐसे जाऊनी पुत्रांसी भेटी झाला रायांसी, चंद्रांगद पितयासी नमस्कारी साष्टांगे. अति प्रेमे पुत्रासी आलिंगिन राव त्वरेसी, सद्गदित कंठेसी नेत्री सुटल्या अश्रुधारा. पुत्रासी म्हणोनी इंद्रसेन आलासी बाळा माझा प्राण, शर्मलो होतो तुझ विण म्हणोनी सांगे दुःख आपुले. मातेने आलिंगोन दुःख करीती अतिगहन, विनवीत तिये संबोखोन मज निमित्त कष्टलासी. पुत्र नव्हे मी तुमचा शत्रू, जाऊनी आपले सुखार्थू, तुम्हा दाखिले लेखी बहुतू नदीच सुख म्हणा तुम्हा मनाते. आपण जावोनी पाताळी राहिलो सुखे शेषाजवळी, तुम्ही कष्टलीत बहुत काळे मज निमित्त अहोरात्र. कष्टाचा गरी अंतःकरण माझे असे की सत्य जाण, माता जीव कैसे मेण पुत्रानिमित्त कष्ट बहुत. माता पितयांचे दुःख ने जेणे तुची सतमुख, उत्तीर्ण व्हावया अशक्य स्तनपान एका घडींचे. माते विण देखा देखा पुत्रासी नाही विशेखा, कवर्ण उत्तीर्ण नव्हे ऐका माता केवळ मुरुडानी. दुःख देत जननीसी तो जाय माय पुरांसी, पुत्र नव्हे त्यासी वंशे शब्द जन्मे दरिद्री. ऐसे मातोंसी भेटून विनवूने, भेटतसे तो भाऊ बहिणी इष्ट सोयरे अखिल जनी प्रधाना समवेत नगरिका. इतुकी या अवसरी प्रवेश केला नगराभितरी, समारंभ केला अतिथोरी पावले निज मंदिरा. तक्षकाचे पुत्रांशी गौरविले सन्मानेसी, वस्त्रे भूषणे रत्नेसी इंद्रसेने अपप्रीती. चंद्रागद सांगे पितयासी तक्षक उपकार विस्तारेसी, प्राण वाचविला आम्हासी द्रव्य दिदले अपार. सुंदर वस्त्रे आभरणे दिदली होती तक्षकाने, पिता देखोनी संतोषने म्हणे धन्य तक्षक. निरोप दिदला नागपुत्रांसी बोळविले तयासी, भृत्य पाठविले वेगेसी चित्रवर्म्याचे नगरात. राव म्हणे तये वेळी सून माझी देवे आगळी, तिचे धर्मे वाचला बळी पुत्र माझा अवधारा. तिने आराधिला शंकर तेणे कंकण चूडे स्थिर, तेणे वाचला माझा कुमन सौभाग्यवती सून माझी. म्हणून पाठविले वेगेंसी लिहोनी वर्तमानासी, चित्रवर्म रायांसी इंद्रसेन रायाने. हेर निघाला सत्वरी चित्रवर्म्यांची ये नगरी, व्यवस्था सांगितली कुसरी चंद्रगत शुभवार्ता. संतोषे राजे एकोणी देखा, करिता झाला महासुखा, दाने दिल्ली अपार एका रत्ने भूषणे हेरांसी. इंद्रसेन राजा सत्वर पुनरपी करावया वराड थोर, चंद्रागद बळीवार सेवा घेऊन निघाला. महोत्साह झाला थोर, वऱ्हाड केली धुरंधर, चंद्रागदी प्रीतिकर सीमंतिनीसे भेटला. पाताळींची अमूल्य वस्तू प्राणेश्वरींसी अर्पित, पजिता झाला अमृत महानंद प्रवर्तला. कल्पवृक्ष फळ देखा जेवून तोषविला नायका, अमूल्य वस्त्र भरणी देखा दशयोजने तेज फाके. ऐसा उत्साह विवाह केला आपुले पुरीसी निघाला, सीमंतिनीचे वैभवाला जोडा नसे त्रिभुवनी. मग जावोनी नगरांसी राज्य स्थापिला पुत्रांसी, 10 सहस्र पूर्ण वर्षी राज्य केले चंद्रागदे. सीमंतिनी करी व्रतासी उपवास सोमवारासी, पूजिले गौरीहरांसी म्हणून पावली इष्टार्थ. ऐसे विचित्र असे व्रत म्हणून सांगे श्री गुरुनाथ, एका सुवासिनी म्हणत अतिप्रीती निरूपिले. ऐसे करीवो आता व्रत, चुणे कंकणे अखंडित, कन्यापुत्र होती बहुत आमुचे वाक्य अवधारी. दाम्पत्य विनवी श्री गुरूंसी, तुमची चरणसेवा आम्हांसी, पुरविती मनोरथांसी आम्हा व्रत काय असे. आमचा तू प्राणनायक, तुझ वाचोनी नेणो आणिक, तव स्मरण पात्रे असे निक म्हणून चरणी लागली. श्री गुरु म्हणती तयांसी, आमुचे निरोपे एक करा एकसी, व्रत आचरा सोमवारांसी, तोची सेवा आम्हा पावे. निरोप घेऊन श्री गुरूंचा नेम धरिला सोमवाराचा, भेटी लागे तयांच्या माता पिता पावली. ऐकोनिया कन्या पुत्र वार्ता, संतोषली त्याची माता, द्रव्य वेचले अपरिमिता समाराधना ब्राह्मणांसी. पूजा करती श्री गुरूंची आनंद अतिमानसी, समारंभ दिवदनीची बहुत करती भक्तीने.
ऐशा परिवंदोनी श्री गुरूंचा निरोप घेऊन गेली ग्राम परतोनी. ख्याती झाली चहुराशी पुढे त्या दंपतीसी. 5 पुत्र इष्यतायुषी झाले अशी बालनसी. श्री गुरुरायांच्या प्रतिवर्षी दर्शनासी दंपती येती भक्तींसी. ऐसे शिष्य परियसी श्री गुरूंचे महात्म्य. ऐसे श्री गुरुचरित्र सिद्ध सांगे पवित्र. नामधारक अतिप्रीती एकतसे अवधारा. गंगाधुरांचा कुमार सरस्वती विनवे गुरु किंकर. स्वामी माझा अपरंपार नृसिंह सरस्वती. ऐसा वरदमूर्ती देखा सकळ जन तुम्ही ऐका. प्रसन्न होईल तात्काळिका न धरावा संदेह मानसी. साखर स्वादू म्हणवयासी उपमा द्यावी कायसी. मनगटीचे कंकणासी आरसा कासया पाहिजे. प्रत्यक्ष पाहता दृष्टांतेसी प्रमाण कासया परियसी. ख्याती असे भूमंडळासी कीर्ती श्री गुरु यतीची. एका हो सजन समस्त सांगतो मी उत्तम होत. सेवा करिता श्री गुरुनाथ त्वरित होय मनकामना. अमृताची अरवटी घेतली असे गोमटी. पान करा हो तुम्ही घोटी धनी वरी सकळीक. श्री गुरुचरित्र कामधेनू ऐकता होय पतित पावनू. नाम ज्याचे कामधेनू तो चिंतिले पुरवित. इति श्री गुरुचरित्रामृत सीमंतिनी आख्यान विख्यात. 35 अध्याय कथासागर सांगितले. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामक धारक संवादे सीमंतिख्यात्यानं नाम 35 समाप्तः. श्री गुरुचरित्र दत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. ओवी संख्या 340.